डाऊट होता. हा ITSM मध्ये आपला ITIL एक हा रोलच आहे, राईट? IT तुमचं काय म्हटलं? सॉरी. ITIL हा पण रोल आहे. नाही, ITIL काय आहे? जसं आता फॉर एक्झाम्पल ITIL एक बुक आहे, सरळ सरळ, ठीक आहे. त्या बुकला स्टडी करून वेगवेगळे ITSM टूल बनलेले आहे. त्यातला एक सर्व्हिस नाव टूल आहे. म्हणजे लाईक एक वर्कफ्लो टाईप. हा, म्हणजे असं समजा की इट इज अ गाईडलाईन म्हणजे जसं आता जसं वेगवेगळे ट्रॅफिक गाईडलाईन्स वगैरे असतात ना, म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये ट्रॅफिक गाईडलाईन्स असतात, ठीक आहे. किंवा आपण आपलं हे म्हणतो ट्रॅफिक गाईडलाईन. आज सपोज एक नवीन कंट्री बनला, ठीक आहे, तर तो काय करेल, एखाद्या कंट्रीचा ट्रॅफिक गाईडलाईन स्टडी करून स्वतःच्या गाईडलाईन्स बनवेल, ठीक आहे. तर त्या जे गाईडलाईन्स आहेत त्या पहिलेच बनलेल्या आहेत. त्याला स्टडी करून सर्व्हिस नावनी टूल बनवलाय, IT सर्व्हिस मॅनेजमेंट. अल्टिमेटली ITIL मध्ये काय होत आहे? ITIL म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन होता. इन्फ्रास्ट्रक्चर कॅन बी फिजिकल ॲज वेल ॲज व्हर्च्युअल, राईट? IT इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे IT सर्व्हिस आहे बेसिकली, राईट? तर या पर्टिक्युलर IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, IT इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररीला मॅनेज करायसाठी ITSM हा टूल बनवलेला आहे सर्व्हिस नावने. ओके. तर मग ह्यामध्ये आणि ऍडमिन ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? ऍडमिन मध्ये रोलमध्ये यामध्ये आणि ऍडमिन रोल मध्ये डिफरन्स असा आहे की ऍडमिन मध्ये कॉन्फिगरेशन्स राहतात. जसे आता फॉर एक्झाम्पल ऍडमिनचा रोल काय आहे जर आपण विचार केला तर सपोज आपण TCS मध्ये काम करत आहे आणि TCS मध्ये एक नवीन एम्प्लॉई जॉईन झालेला आहे, तर त्याला ऍक्सेस गेला पाहिजे प्रॉपर त्या ज्या पोझिशनवर, तो ज्या पोझिशनवर जॉईन झालाय तेवढाच, ठीक आहे. एक तो जॉईन झाला म्हणजे एखादा व्यक्ती सोडूनही गेलेला आहे, जो सोडून गेलाय त्याचा ऍक्सेसही जायला पाहिजे, ठीक आहे. तर त्यानंतर किती इन्सिडेंट येत आहेत, ठीक आहे, कोणत्या वेंडरचा परफॉर्मन्स डाऊन आहे याचे रिपोर्ट बनवणं, डॅशबोर्ड बनवणं, हे सगळ्या गोष्टी ऍडमिनचे काम आहे फक्त. ओके. म्हणजे पूर्ण ड्रॅग अँड ड्रॉप, पॉइंट अँड क्लिक. डेव्हलपरची कामं काय आहे? ऑटोमेशन लावणं, ठीक आहे. नवीन नवीन बिझनेस रिक्वायरमेंटला अंडरस्टँड करून प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे ते आपण डिलिव्हर करू शकतो, ते पॉइंट्स. ते आपण ITIL थ्रू करू शकतो, राईट? आपण ते सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्म थ्रू करू शकतो. ITIL आपण नाही शिकत आहे. ITIL इज नॉट अवर पार्ट. ITIL वर बेस्ड जो प्रोडक्ट बनलेला आहे सर्व्हिस नाव. सो बेसिकली काय, एक समजा, ठीक आहे, सर्व्हिस नाव एक प्लॅटफॉर्म आहे, राईट? म्हणजे हा बेस लाईन प्लॅटफॉर्म आहे. दिस इज अ सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्म. हा सर्व्हिस नाव आहे, सर्व्हिस नाव. आता यामध्ये सर्व्हिस नाव मधला नाव प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये वेगवेगळे ड्रॅग अँड ड्रॉप पॉइंट अँड क्लिक टूल आहे. प्लस आपण डेव्हलपमेंट पण करू शकतो, कस्टम डेव्हलपमेंट करू शकतो. यामध्ये हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपण एक प्रॉडक्ट म्हणजे सर्व्हिस नावने एक प्रॉडक्ट बनवलेला आहे, कॉल्ड एज ITSM. या प्रोडक्टला नाव देऊ आपण ITSM. हा ITSM आहे. ITSM. आता हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट कशावर बेस्ड आहे? ITIL गाईडलाईन्स वर. म्हणजे ITILच्या काही गाईडलाईन्स आहे, काही रूल्स आहे, किंवा कोणीतरी लिहून ठेवलेला आहे. ITIL मध्ये एक फ्रेमवर्क लिहून ठेवलेला आहे, कशा प्रकारे IT सर्व्हिस मॅनेजमेंट होऊ शकते, हे ITIL मध्ये लिहिलेलं आहे. ते स्टडी करून सर्व्हिस नावने ITSM टूल बनवलेला आहे, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त सर्व्हिस नाव मध्ये मल्टिपल टूल्स आहेत. मल्टिपल टूल्स आहे म्हणजे असं म्हणू शकतो HRSD आहे, ITOM आहे, ITM आहे, राईट? तर सर्व्हिस नावचा कोर प्लॅटफॉर्म आहे, त्यावर बिल्ड झालेले ITSM टूल आहे. ITSM ला इंटिग्रेटेड सर्व्हिस नावनी मल्टिपल टूल्स लॉन्च केलेले आहेत. म्हणजे जे बाकीचे टूल आहे HRSD, राईट, त्याच्यानंतर ITAM, ITOM, राईट, हे सगळे कशाला इंटिग्रेटेड आहे? ITSM ला, IT सर्व्हिस मॅनेजमेंटला. ओके. आणि यावरही, राईट, म्हणजे आपण सर्व्हिस नाव यूज करत आहे, सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्म कॉन्फिगर काय करत आहे? ITSM कॉन्फिगर करत आहे. लेट्स से आपण
HRSD पण एका कंपनीमध्ये युज करायचा, म्हणजे 2 मॉड्यूल युज होता इथं. HRSD प्लस ITSM असे दोन सर्व्हिस नावचे प्रोडक्ट्स त्या कंपनी युज करत आहेत. ITSM म्हणजे आपण सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्मवर ITSM इन्स्टॉल करून दिलं, इम्प्लिमेंट करून दिलं, नंतर HRSD इम्प्लिमेंट करून दिलं. त्यांची एक बिझनेस रिक्वायरमेंट आहे की आम्हाला एक छोटस ऍप्लिकेशन बनवायचं आहे टू ट्रॅक द ट्रक्स. त्यांच्या ट्रक सप्लाय चेनचा ट्रक्स ट्रॅक करायसाठी काही छोटे ऍप्लिकेशन बनवायचं आहे. एक छोटं ऍप्लिकेशन वी कॅन बिल्ड custom workflows or custom requirement on top of these also, right? म्हणजे याच्यावरती म्हणजे सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्मवर आपण कस्टम रिक्वायरमेंट्स पण बनवू शकतो. बट ते कशाला इंटिग्रेटेड राहणार आहे? ITSM ला इंटिग्रेटेड. क्लिअर आहे? ओके. सो दिस इज द फ्लो, राईट? म्हणजे सर्व्हिस नाव प्लॅटफॉर्मवर सगळं काही बनलेलं आहे. सर्व्हिस नावचा कोर प्रोडक्ट ITSM आहे, जो ITIL प्रिन्सिपल्स वर बनलेला आहे. HRSD हा किंवा ITOM किंवा प्लस 40 अदर प्रोडक्ट जे आहेत ते इंटिग्रेटेड आहे ITSM ला, राईट? म्हणजे सर्व्हिस नावचा ITSM जो कोर प्रोडक्ट आहे त्याच्या अराउंड आहेत ते सगळे, ठीक आहे? आणि मला ITSM सोबत एखादं कस्टम रिक्वायरमेंट आहे ते पण मी फुलफिल करू शकतो. ITSM आणि HRSD जर इन्स्टॉल असेल त्यावर एक कस्टम रिक्वायरमेंट आहे ती पण मी फुलफिल करू शकतो. मी काही पण करू शकतो, ठीक आहे? ओके, सो लेट्स डू वन थिंग. लेट्स स्टॉप हिअर, राईट? आणि मी फिक्स करायला ट्राय करतो. येस दीपक. प्रोजेक्ट सगळ्यांनी एकच असणार? सगळ्यांसाठी एक. सो व्हॉट प्रोजेक्टचं डेफिनेशन काय मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे? प्रोजेक्ट बघा आता, इफ यू वॉन्ट मी टू परफॉर्म प्रोजेक्ट, आपला क्लास किती लॉंग चालणार आहे? 3 months. 3 months पैकी लेट्स से 5 days अ वीक आपण क्लास घेत आहे, राईट? 1 day मॉक घेऊ मे बी फ्युचर मध्ये. 5 days अ वीक म्हणजे आपला 3 महिन्याचा क्लास आहे. 3 महिन्यातला 1 महिन्यात किती दिवस येतात? 5 days अ वीक, राईट? 20 days. म्हणजे आपला 60 days मे बी क्लास चालेल. 60-70 days, ठीक आहे? या 60-70 days मध्ये मिनिमम we need 65+ days, right, to finish the syllabus. यामध्ये 5 दिवसात म्हणजे 5 hours मध्ये मी तुम्हाला किती प्रोजेक्ट सांगणार आहे? नाही सांगू शकत. ओके, गेटिंग इट, राईट? सो व्हॉट आय डीड, मी काय करेल, आय विल गिव्ह यू अ प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन, राईट? ज्यामध्ये तुम्हाला जे रिअल टाइम मध्ये काम करायला लावते ते काम स्प्रिंट्स आणि स्टोरीज मध्ये असते, राईट? त्यामध्ये स्टोरीज प्लांट असतील, स्टोरीज डिफाईन्ड असतील, तुमच्या वर्क युजर स्टोरीज डिफाईन्ड असतील, त्या तुम्हाला वाचायच्या आहे आणि त्या तुम्हाला करायच्या. आता तुम्हाला डायरेक्ट तर नाही येईल, स्टोरीज आणि स्प्रिंट समजतील नाही. सो आय विल एक्सप्लेन दिस डॉक्युमेंटेशन. हे डॉक्युमेंटेशन मी एक्सप्लेन करेल. असे माझ्याकडे 3 डॉक्युमेंटेशन आहे, ठीक आहे? सो पहिल्यांदा एक प्रोजेक्ट मी तुम्हाला देईल बेसिक कॉन्फिगरेशन्स वर, एक बेसिक कॉन्फिगरेशन प्लस स्क्रिप्टिंग, आणि दुसरा आणखी एक बेसिक कॉन्फिगरेशन प्लस स्क्रिप्टिंग. असे 3 डॉक्युमेंटेशन आहे माझ्याकडे, ठीक आहे? आता हा झाला तुमचा प्रॅक्टिस प्रोजेक्ट, याला आपण प्रॅक्टिस प्रोजेक्ट म्हणू, राईट? या व्यतिरिक्त जे तुम्ही रिझ्यूम मध्ये टाकणार आहे ते रिझ्यूम मधले प्रोजेक्ट विल बी डिफरंट. वाय इट विल बी डिफरंट? कारण हा जो प्रोजेक्ट आहे, 3 प्रोजेक्ट मे बी तुम्ही 3 वीक मध्ये बनवलेले असेल. 3 वीक मध्ये तुम्ही स्वतःही जॉब करत आहे, 2-3 तास मध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे तुम्ही, रोज 2-3 तास काम करून. सो इट विल नॉट इनफ, ठीक आहे? जो तुम्ही रिझ्यूम मध्ये टाकणार आहे तो प्रोजेक्ट ऍक्च्युअल प्रोजेक्ट राहणार आहे, जसा पर्टिक्युलर कंपनीमध्ये रन होतो. आता त्या प्रोजेक्ट मधल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला विचारते की तुम्ही कोणते ऑटोमेशन लिहिल्या, कोणते वर्कफ्लो लिहिल्या, कोणत्या स्क्रिप्ट लिहिल्या, कोणते डिफिकल्टीज फेस झालेल्या. म्हणजे हा जो प्रोजेक्ट राहील हा टोटली इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह राहील, जो आपण रिझ्यूम मध्ये टाकणार आहे आणि ज्यावर आपल्याला क्वेश्चन अँड आन्सर रेज होईल इंटरव्ह्यू मध्ये. दिस फॉर युअर कॉन्फिडन्स अँड युअर म्हणजे प्रॅक्टिस. ओके,
रेझ्युम मध्ये म्हणजे आपण एकच टाकणार आहोत का? नाही 3 प्रोजेक्ट टाकणार आहे. आय विल एक्सप्लेन 2 प्रोजेक्ट. 2 प्रोजेक्ट सुरुवातीला आपण 2 प्रोजेक्ट टाकणार आहे. मे बी कॉल नाही आले, कोणाचा एक्सपिरियन्स जर 4+ इयर्सचा असेल तर त्यांनी 3 टाकायचे फक्त. ओके. He's directly ask question, Mayur. Yeah, you can unmute yourself and ask question, Mayur. सॉरी. ते जे मोस्टली जे सिनारिओज आहे लाईक सिनियर, आता एक फॉर एक्झाम्पल ITSM आहे, ठीक आहे. तर ITSM म्हणजे प्रोजेक्टमध्ये आता मोस्टली ते इंडस्ट्री बेस्ड सिनारिओज लाईक कॉमन असतात काही क्लायंटसाठी, मोस्टली ते युज्ड होतात. तर ते तर आपण कव्हर करणार आहे ना? ऑफकोर्स जे कॉमन गोष्टी आहेत त्या सगळ्या कव्हर करणार आहे. डोंट वरी. इव्हन कॉमन गोष्टींमध्ये तुमचा प्रोजेक्ट, हा जो प्रोजेक्ट आहे ना 3 डॉक्युमेंटेशन वाला, यामध्ये कॉमन रिक्वायरमेंट असेल सगळं. ओके. यू कॅन सेम फॉर अदर मॉडेल्स एज वेल, HRSD आणि त्यासाठी पण. सो लुक राईट, आपण जसं ITSM शिकत आहे, ITSM मध्ये आपण काय शिकत आहे की कशा प्रकारे एंड युजर ITSM ला यूज करणार आहे. सेम वेनी HRSD, ITOM आणि ITAM ह्या 3 गोष्टी शिकणार आहे आपण. ठीक आहे. वी विल बी फोकसिंग ऑन द HRSD प्रोजेक्ट अँड ITSM प्रोजेक्ट, राईट. ITAM, ITOM, ठीक आहे, हे फक्त लर्निंग पर्स्पेक्टिव्ह आहे सध्या. याच्यावर प्रोजेक्ट्स नाही एवढे जास्त सध्या, आहे जास्त, बट इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्टच नाही बनलेले आहेत. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असं समजा की लिमिटेड प्रोजेक्ट्स आउट आहे. तर तुम्ही जर सांगाल फॉर एक्झाम्पल मी ITAM वर काम केलं, तुमची कंपनी ITAM वर नसेल मे बी, ठीक आहे. म्हणून दिस आय लर्न, दिस आय वर्क, ठीक आहे. गॉट इट. 80% प्रोजेक्ट, 90% प्रोजेक्ट ITSM वर आहे. HRSD आता खूप जास्त इम्प्लिमेंट होणं सुरू झालेलं आहे. ओके. रेस्ट ऑफ द कोर फंक्शनॅलिटी सेमच असते, फक्त याच्यामध्ये टेबल चेंज होतात, टेबल आणि रेकॉर्ड चेंज होतात, फील्ड चेंज होतात. रेस्ट ऑफ द फंक्शनॅलिटी विल बी सेम, इंटरफेस विल बी एक्झॅक्ट सेम. ओके. फक्त फ्लोज थोडे डिफरंट येत असेल, म्हणजे HRSD चा डिफरंट फ्लो, ITSM चा डिफरंट फ्लो. येस. एकदा तुम्हाला 2 समजल्यावर, तुम्ही 2-3 समजल्यावर तुम्ही स्वतः पण स्टडी करू शकता. बाकी सेकऑप्स किंवा मग GRC तर तुम्ही स्वतः पण स्टडी करू शकता. ओके. आणि टेबल्स ऑलरेडी याच्यामध्ये असतात ना, म्हणजे आपला जसे आता ITSM मध्ये ऑलरेडी टेबल आहे. जर फॉर एक्झाम्पल जर आपल्याला टेबल क्रिएट करायचा असेल तर मग त्याच्यासाठी काय आपण करू शकतो ना. डोंट वरी, म्हणजे शिकणार आहे आपण ते. आपण क्रिएट करू शकतो टेबल, कस्टम टेबल क्रिएट करू शकतो. सो जर मला आता हा PDI आहे, PDI इज अल्टिमेटली ITSM. PDI ITSM आहे. मला HRSD पाहिजे तर मला इन्स्टॉल करावं लागेल HRSD माझ्या पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्सवर. तो कसा इन्स्टॉल करायचा ते मी सांगतो, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कस्टम रिक्वायरमेंट्स क्रिएट करायचे आहे. मला एक नवीन टेबल बनवायचं आहे. म्हणजे मे बी आजचा जर क्लास झाला असता तर मंडेला आपला कस्टम रिक्वायरमेंट्स वाला, कस्टम कॉन्फिगरेशन वाला पोर्शन सुरू झाला असता, ठीक आहे. कारण म्हणजे त्यामध्ये आपण टेबल्स बनवणार आहे, नवीन फील्ड्स ऍड करणार आहे, एक्झिस्टिंग फील्डला कॉन्फिगर करणार आहे. सो जर आपण कोणतं जर कस्टम, फॉर एक्झाम्पल आपण आता कस्टम टेबल बनवत आहे, तर त्याच्यासाठी क्लायंटला एक्स्ट्रा पैसे लागतात की नॉर्मल म्हणजे होऊन जातं, की म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस असतात त्यासाठी टेबलसाठी? बिलिंग इज नॉट आवर कन्सर्न, ठीक आहे. म्हणजे क्लायंटला किती पैसे लागतात ते आपला पॉइंट नाहीये, कारण आपण सर्व्हिस नाव सोबत डील नाही करत, आपण क्लायंट सोबत डील करत. क्लायंटने सांगितले तर आपल्याला म्हणजे ते बनवून द्यायचं आहे. आता चार्जेस लागतात की नाही लागतात तर नाही लागत सध्या, ठीक आहे. पण त्यांच्या बिलिंग पॉलिसीज कधी चेंज होऊ शकतात. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न नाही विचारणार आहे. ओके. दिस इज व्हेरी कॉस्टली ऍप्लिकेशन, ठीक आहे. तर क्लायंट विल नॉट थिंक अबाउट इट, कारण सगळे फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत, त्यांच्यासाठी पैसे मॅटर नाही करत आहे, इफिशियन्सी मॅटर करत. ओके, शुअर. Okay, so yeah, so we'll stop here, right? And let's see
मी सॉल्व्ह करून सांगतो तुम्हाला काही सापडलं मला काही कॉन्फिगरेशनचा प्रायव्हसी एररचा. सर Yeah. ऍप्लिकेशन डेव्हलप करतात का? म्हणजे बरंच ऐकलंय मी ते स्कोप ऍप्लिकेशन काहीतरी आपण Yes. हा ते करणार आहे का आपण ते पण? हो. So what we are doing, we are doing a new requirements, right? म्हणजे ह्या कस्टम रिक्वायरमेंट्स साठी आपण ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहे. ऍप्लिकेशन इन द सेन्स आपण एक मॉड्यूल क्रिएट करणार आहे. त्यामध्ये मल्टिपल टेबल्स राहतील, त्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स राहतील. ऍप्लिकेशन म्हणजे काय, जसं इन्सिडेंट हा एक टूल आहे. इन्सिडेंट मध्ये ऑल, क्रिएट न्यू वगैरे ऑप्शन होता ना ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर मध्ये, राईट? दॅट इज द ऍप्लिकेशन.